आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे नाशिकमधनं नीट पेपर फुटी प्रकरणात आरसीसी क्लासचे संचालक शिवराज माटेगावकरला अटक झाली आहे। त्यानंतर आता नाशिकमधनं आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे। काही विद्यार्थी आरसीसी क्लासच्या शाखेमध्ये प्रवेशासाठी गेले असता तिथे मॅनेजमेंटने त्यांना धक्कादायक आश्वासन दिलं असा दावाही केला जातोय। आमच्या बुकलेटमधील 180 पैकी 180 प्रश्न नीट परीक्षेत विचारले जातात, त्याची सिक्युरिटी देखील आम्ही देऊ शकतो असं सांगण्यात आलं असा आरोपच विद्यार्थ्यांनी केलाय। इतकंच नव्हे तर भारतभरातले प्रत्येक शासकीय आणि खासगी मेडिकल कॉलेजमध्ये तुम्हाला आमच्या क्लासचा विद्यार्थी दिसेल असं देखील मॅनेजमेंटकडनं सांगण्यात आलंय। नीट ने विचारला तुम्ही तेव्हा नीट 2025 ने विचारला बरोबर हा नीट 2025 च्या क्वेश्चन पेपर मध्ये आलेला होता। तो आपल्या स्टडी मटेरियल मध्ये कुठे होता, आपण कशा प्रकारे विचारला होता ते आपण इथे दिलेलं असतं सर। अच्छा, आणि हा रेफरन्स असतो। जर उद्या एखादा पॅरेंट्स म्हटले की दाखवा आम्हाला रेफरन्स, हा प्रश्न तुमच्या स्टडी मटेरियल मधला होता, बघितलं तर एक प्रश्न कमीत कमी 2 ते 3 वेळेस विचारला गेलेला आहे आपल्याकडे। असं आपण त्यांच्यावर काम करत असतो। याच्यात आपण असं नाही की आपण 180 ते 180 क्वेश्चन आपल्या पुढे ना पुढे स्टडी मटेरियल मध्ये आलेले असतात। मी रॅन्डमली कोणताही पेज ओपन करून टाकू शकतो। आता हे केमिस्ट्रीचं आहे, हे बायोलॉजीचं आहे, फिजिक्सचं पण म्हणजे आपल्याकडे ॲश्युरन्स आहे की आमच्याकडे अश्युरिटी आहेत। आम्ही क्लासमध्ये शिकवलेलं किंवा आमच्या स्टडी मटेरियल मधलं किंवा आमच्या टेस्ट सीरीज मधलं हे तुम्हाला कुठे ना कुठे नीटच्या परीक्षेला विचारलं जातं, ही आम्ही अश्युरिटी देऊ शकतो। आणि अधिक माहिती घेणार आहोत आमचे नाशिकमधनं प्रतिनिधी राहुल वाघ आपल्या सोबत आहेत। राहुल, अगदी राजरोसपणे हा सगळा प्रकार सुरू होता ज्यामध्ये थेट सांगितलं जाते की आम्ही जे शिकवतोय तशा स्वरूपामध्ये प्रश्न येणार आहेत आणि ही एक प्रकारची अर्थातच गोरखधंद्याची जी सगळी काळी बेरी आहे ती मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असतील। काय अधिक माहिती? नीट पेपर फुटीचं मोठं प्रकरण या समोर आलं होतं। त्यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रातून 6 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आज सकाळी सीबीआयने कारवाई करत आरसीसी क्लासचे सर्व शिवराज मोटेगावकर यांना देखील पुण्यातून ताब्यात घेतल्याचं आता समोर आलेलं आहे। आणि अशातच नाशिकमधील काही विद्यार्थी आरसीसीच्या नाशिकच्या शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेलेले होते। त्यांच्याकडून 1,55,000 रुपये फीची देखील मागणी करण्यात आली होती। तसेच आपण जर बघितलं तर त्यांच्याकडून दावा करण्यात आलेला होता तिथल्या मॅनेजमेंटकडून की 180च्या 180 प्रश्न हे आम्ही दिलेले प्रश्न हे नीटमध्ये दरवर्षी विचारले जातात आणि भारतातील असं कोणतेही एकी कॉलेज नाही की ज्यामध्ये आमचा आरसीसी क्लासचा विद्यार्थी आपल्याला सापडणार नाही, असे धक्कादायक दावे त्यांच्याकडून करण्यात आलेले। तसेच आम्ही दिलेल्या बुकलेटमधील सर्वच्या सर्व प्रश्न हे नीटमध्ये दरवर्षी विचारले जातात असा देखील दावा आता त्या मॅनेजमेंटकडून करण्यात येतोय। यामध्ये या सर्व प्रकारानंतर एकच खळबळ उडाला असून हे रॅकेट नेमकं आरसीसी हे किती वर्षापासून चालवत होतं असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय। खरं तर ही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सोबत एक प्रकारची खेळवाड केली जात होती की असा देखील प्रश्न विचारला जातोय। दरवर्षी आरसीसी मध्ये हजारो विद्यार्थी हे ऍडमिशन घेत असतात आणि त्यांच्या शैक्षणिक विषयी आता कुठेतरी खेळ केला गेलाय का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। एकंदरीत या सर्व प्रकरणानंतर आता सीबीआय कडून आणखी आरसीसीच्या किती शाखांमध्ये धडक कारवाई केली जाते आणि यातून आता काय काय कोणाला अटक केली जाते हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, नक्कीच त्यामुळे हा गोरखधंदा किती काळापासून सुरू होता याचे धागे दोरे आणि त्याचबरोबर कुणाकुणाशी जोडले गेलेत हे सगळं आता पोलीस खणून काढतील। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।